नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. तुमचं कशा सगळं बरी येत ना. चला आज आपण मस्तपैकी साबुदाण्याची खिचडी बनवूया. ठीक आहे. जर तुमचं जुलाब होत असेल तुम्हाला आणि तुम्हाला जर खायची काही इच्छा होत असेल आणि तुम्ही खाऊ नाही शकत का, तर जुलाब चालू आहे म्हणून त्याच्यासाठी आपण मस्तपैकी ते बनवून खाऊया. ठीक आहे. उदाहरणार्थ माझंच घ्या, मलाच प्रॉब्लेम झाला आहे म्हणून म्हटलं चला आज ही रेसिपी तुम्हाला तुमच्या संग शेअर करते. कारण 4-5 दिवस झालं माझं पोट चाललं आहे बिना कामाचं एकदम. तर विचार केला की थोडंसं आपण पेज बनवायची कशाची, साबुदाण्याची. तर मी विचार केला की तांदळाची मी खीर बनवून खावं, कारण मला खीर आवडती खायला. तर तांदळाची खीर आपण बनवूया. तांदळाची नाही, सॉरी, साबुदाण्याची खीर. हे रात्री मी भिजाय घातलं होतं साबुदाणे. हे बघू शकता तुम्ही, मस्तपैकी हे साबुदाणे भिजाय घातले बघा, खुलखुले झालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यासाठी बघा मी काय घेतले, इलायची घेतलेली आहे आणि मनुका घेतल्यात आणि हे बदाम घेतलेले आहे. ठीक आहे. आता मी ह्याच्यामध्ये फ्रूट म्हणजे ड्रायफ्रूट टाकणार होती, पण जास्त नको टाकायला, हलका फुलका. ठीक आहे. आणि दुधाची आणि साखर. ठीक आहे. तर चला बनवूया. आपण कसं बनवायचं ते तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे. चला आता माझ्याकडे तूप नाही, पण काय हरकत नाही. आपण थोडंसं हे आपण तेल टाकूया. ह्यातलं पाणी आहे ते पुसून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मी तेल टाकते, थोडंसं टाकते, जास्त तेल टाकणार नाही कारण मला तेलाचं नाही आवडत, मला जास्त तुपाचं आवडतं. ठीक आहे. तर हे तेल चांगलं गरम करून घेते मी. आता हे चांगलं गरम झालेलं आहे तेल. तर ह्या तेलावर मी पहिला आहे ना इलायची टाकते बघा, बघू शकता. त्याच्यानंतर हे बदाम टाकते मी. ह्या बदामाला थोडंसं स्वट्टे भाजायचं. आता तुमच्याकडे वलं खोबरं असेल तर तुम्ही वलं खोबरं सुद्धा करू शकता. वलं खोबरं. ठीक आहे. वलं खोबरं म्हणजे तुम्ही त्यात टाकू शकता. तर त्याच्यामध्ये थोडंसं वलं खोबरं टाकलं ना तर छान लागतं अजून सुद्धा. पण मी वलं खोबरं माझ्याकडे नाही एकदम, आणि सुकं खोबरं पण नाही, जे आहे तसं मी बनवते. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी चांगलं फ्राय करून घेते बघा. चला हे चांगलं झालेलं आहे, फ्राय झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मनुकं पण टाकते, ते थोडं झालेलं मनुकं. ठीक आहे. हे बघू शकता तुम्ही, मनुकं बघा. त्याच्यानंतर मी हे थोडंसं भाजलं ना, त्याच्यानंतर हे मी टाकणार आहे बघा साबुदाणे. साबुदाणे चांगले भिजलेले आहेत, मऊ झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. बघायला पैसे लागत नाही. हे बघा. आता हे साबुदाणे चांगलं आपण उलटं पालटं करून घ्यायचं. हे बघा, पटपट पटपट करायचा. आता ह्याच्यावर मला साखर पण टाकायची. हे बघा, जेवढी लागते तेवढी साखर टाका. ठीक आहे. आता हे बघा, बघायला पैसे लागत नाही, गॅस फास्ट करते तर जरा थोडासा बघा, मस्तपैकी जरा हे वाव. हे बघा फुलं फुलं होत आहे. आता बघू शकता तुम्ही हे चांगलं, हे बघा मस्तपैकी हे साखर टाकून जरा थोडंसं मी वापरून घेते. ठीक आहे. हे बघा, हे बघा मस्तपैकी वापरलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मला 1 कप दूध आहे, हे टाकते. हे बघू शकता. वा. आता ह्याला चांगलं चुटकीभर एक मीठ टाकायचे, चुटकी. ठीक आहे. आता तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसर टाकू शकता. माझ्याकडे केसर नाही तर मी केसर म्हणून थोडीशी किंचित नाजूकशी. हे बघा, आता हे मस्तपैकी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये थोडीशी आपण किंचित हळद टाकायची. काय, किंचित. जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाका, नसेल टाकायचं तर नका टाकू. तुमची इच्छाचं. मला टाकायची, माझं पोट खराब आहे म्हणून मला थोडीशी हळद पण खाणं गरजेचं आहे. तर ती माझ्याकडे केसर नाही. काय वस्तू आहेत, काय वस्तू माझ्याकडे नाही, जसं आहे तसं मी बनवते. तर तुम्ही पण समजून घेऊ शकता मला. तर मला थोडंसं पिळसं म्हणजे पिवळं पिवळं, थोडंसं पिवळं मला आवडतं खायला. तर किंचित मी तुमच्या टाकताच मी हळद टाकते, किंचित. थांबा. हे बघा, हे मी असं हे किंचित टाकते, बघू शकता तुम्ही बघा. ठीक आहे. आता ह्याला आपण करून घेऊया. चला. हित दिसना तिथं दिसना, शोध कुठे शोध कुठं शोध कुठं. दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला. चला भावानं, मस्त वाटते, खुशबू चांगली यायला लागली जरा. आणि तुम्ही केसर टाका, सुकं खोबरं म्हणजे सुकं खोबरं पण टाकू शकता थोडंसं भाजून, किंवा जास्त करून तर तुम्ही वलं खोबरं टाका, लय भारी लागल. काही टाकायची गरज नाही पडणार तुम्हाला. ठीक आहे. तर आता मी शिजत आलेलं आहे, ह्याचा स्वाद मस्त पैकी घेऊया आपण. ठीक आहे. तर चला बघूया.
चला आता हे आपल्याला हलवून बघायचे. वाव, इथं दिसना तिथे दिसना, शोधू कुठे. हे बघा, खीर तुम्ही बघून खावा आणि करून बघा. जसं मी केली ना तसं तुम्ही खीर बघा. हे बघू शकता तुम्ही. बघायला पैसे लागत नाहीत, पण जसं मी केलं तसं तुम्ही करून बघा. काय खूप दिवस झाले खीरच नव्हती खाली, तर तांदळाची खीर बनवून खावं म्हटलं. आणि बघायला गेलं ना त्या अशा हांडीमध्ये बनवायला मजा कुछ अलगच आहे एकदम. बघा, आपण असले हांडी अजून 2 घेऊया. ह्याच्याहून थोडंसं मोठं आणि ह्याच्याहून थोडंसं मोठं. आपल्याकडे अजून एक मोठं आहे, कारण की ह्याच्या झाकणासकट घेऊया. झाकण नाही ना आपल्याकडे, तर मस्त वाटते बनवायला. बघा ना, एक डाळीसाठी आणि एक भातासाठी. हे डाळ ह्याच्यात बनवू शकतो आणि भात त्याच्यामध्ये बनवू शकते. बरोबर आहे का ना. जे जेवण बनवायचं असेल तर आपल्याला सेम भांडी पाहिजे. बरोबर आहे का ना. आणि आपल्याकडे देवाच्या दयाने तुमच्या आशीर्वाद आहेत भांडी आपल्याकडे, असं नाही की नाही म्हणून. पण मला हे भांडं खूप आवडतं. प्रेमाने मला कोणी दिलेलं आहे, तर हे भांडं मी आयुष्यामध्ये कधी कोणाला देणार नाही. आणि मी हमेशा ठेवणार आहे माझं भांडं एवढं. बघा आता मी चाकून बघते. आहा, वाह, मस्त पकवा. आता ह्याला अजून पकवायचं एक 10-15 मिनटं अजून सुद्धा. लगेच काय होणार नाही, कारण की जोपर्यंत त्याचं चांगलं रस होत नाही, म्हणजे आपला तर साबण चांगला पकत नाही, तेव्हा छान लागणार. बघा जसं मी केले. आता हे बघा, जवळजवळ मी 1 कप दूध टाकले, ठीक आहे. आणि थोडंसं अजून वरती टाकले थोडंसं दूध. तर बघा, तुम्हाला जसं साबण असेल, जर तुमचं एवढंसं साबण असेल तर तुम्हाला एक कप दूध ठीक आहे. जर तुमचं जास्त असेल तर तुम्ही अर्धा लिटर दूध टाकू शकता. आणि जेव्हा तुम्ही ह्यात दूध टाकसान तेव्हा चांगलंच आहे. ते आपलं दूध आपणच पितोय ना, कोणाला द्यायचं तर आहे नाही. बरोबर आहे का नाही. तर बघा, मस्त झालेलं आहे. अजून ह्याला एक 10 मिनटं चांगलं मी पकवून घेते, म्हणजे चांगलं असं खीर चांगली बनन एकदम. ठीक आहे, चला बघूया. बघा, खरंच खूप छान बनती, सुलवर बनती. बघा एवढी छान बनती ना. आता पकत आलेली आहे बघा. असं पण असं हलवत राहायचं जरा थोडं टाईम पण. बघा, आता ह्याला अजून एक 10 मिनिटामध्ये आपली खीर तयार होईल एकदम. ठीक आहे, चला. वाह, मस्त बनलेली आहे आपली खीर. आहा, वाह, बघितलं किती गारी आणि किती मस्तपैकी एकदम. बघा, चला आता हे आपलं साबुदाणा पकत आलेलं आहे. तर आपण हे पकलं का नाही बघूया पहिलं. आता हे गरम आहे, तर एका थालीमध्ये मी काढते बघा. ठीक आहे, तर मी बघते जरा. मस्त झालेली आहे खीर आपली. तर एक साबुदाण्याचा तुकडा मी काढते आणि हे तर टाकते. हे बघा, शिजली बघा. चला, ठीक आहे. आता ह्याला 2 मिनटं अजून आपण पकवून घेऊया. 2च मिनटं. ठीक आहे, मस्तपैकी झालेली आहे. आणि नंतर मग आपण खायला चालू करूया. ठीक आहे, बघा काय मस्त पकते एकदम. आणि खरोखर खूप छान झालेली आहे. ठीक आहे, चला आता मी हे खीर आहे ना, गॅस बंद करते. आणि खीर मी मुद्दाम आहे ना ताटामध्ये टाकते, कारण मला खीर थोडीशी प्यायची साबुदाण्याची. हे बघा, वाव, हे बघा. आता हे खीर मला प्यायची म्हणून मी ताटामध्ये घेते. गरम गरम मला प्यायची आहे. तर हे तुम्हाला कसं वाटते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. वा, थंड होऊन द्या. 2च मिनटात मी पिते एकदम. ठीक आहे, चला आपण तिकडे जाऊन पित बसूया. आता मी मस्त पिती. आहा, वाह, काय छान लागते. करून बघा आणि पिऊन बघा. गरम आहे पण काय हरकत नाही. हे खीर मी का बनवते पण तुम्हाला सांगते. मला झालं होतं जुलाब, त्याच्यामुळे हे मी खीर बनवते. बघायला गेलं तर हे पाण्यामध्ये बनवायचं असतं आणि पाण्यामधली पेज प्यायची असते. आपण गावाला कसं करतो तसं. पण ठीक आहे, आपल्या तुमच्या आशीर्वादाने
माझ्या आशीर्वादाने देवाच्या कृपेने आपल्याकडे दूध आहे, दुधाचं बनवली पेज मी आणि मस्तपैकी पिते. फरक पडला तर नक्की तुम्हाला मी सांगेन की मला खरंच फरक पडला पेज पिऊन. ठीक आहे, तर तुम्हाला पण असं काय होत असेल तर तुम्ही पण अशी खीर बनवू शकता, पिऊ शकता. नसन पण होत असेल तर करून बघा, पिऊन बघा. खरंच खूप छान झाली खीर, मस्त झाली आहे. पण तुम्ही ह्याच्यामध्ये बदाम नाही टाका चालेल, फक्त मनुको आणि ओलं खोबरं टाका किसून. एवढी छान लागते ना, सांगायला नको, लय छान लागते. ठीक आहे, तर हे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशाच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा, लाईक करा. ठीक आहे, चला बाय.